6 षटकाचा सामना राहील. तर आजच्या दिवसातील चौथा सामना या ठिकाणी प्रारंभ होण्यासाठी सज्ज आहे. तर नाणेफेकीचा कौल तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी पार पाडला गेला आणि श्री 11 साईनाथ नगर घाटकोपर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. उमेश 11 संघ कृपया विनंती करतो, पंचांनी मैदानाचा ताबा घेतलेला आहे, तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. तर मी दोन्ही संघांना विनंती करतो, आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी मंचावरती पाठवायचा आहे. तर उमेश 11 संघ मी कृपया पुन्हा एकदा विनंती करतो, आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पंच उमेश 11 संघ. तर हेमंत कोळी सर आणि कल्याणी सर या ठिकाणी पंचांची भूमिका पार पाडताना दिसून येतील या सामन्यामध्ये. तर उमेश 11 संघ क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजलं गेलं आहे, तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे लवकरात लवकर. आणि दोन्ही संघाने एक अतिरिक्त खेळाडू मंचावरती पाठवायचा आहे. उमेश 11 संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे, कृपया मी पुन्हा एकदा विनंती करतोय. तर यानंतरचं समालोचन मी विनंती करील कुणाल दाते सर यांना मी विनंती करील. साळ गोवा चे मामा इथे उपस्थित झाले, तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर उमेश 11 कार आपले बॅट्समन लवकरात लवकर पाठवा सर प्लीज. आणि आपला एक राखीव खेळाडू अजूनही आलेला नाहीये. उमेश 11 खार विरुद्ध श्री 11 साईनाथ नगर घाटकोपर अशी मॅच आपल्या समोर असेल. टॉस जिंकलाय घाटकोपरच्या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पात्रता फेरीतून या मुख्य स्पर्धेमध्ये मुख्य प्रवाहामध्ये दाखल झालेला हा संघ घाटकोपरचा श्री साईनाथ नगर खेळण्यासाठी सज्ज होईल. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये असेल. तर सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. प्रीतम परब आणि त्याच्याबरोबर ऐश्वर्य सुर्वे. उमेश 11 तिसऱ्यांदा सांगतोय.
पहिल्याच बॉलवर अपील इथे केली जाते. प्रीतमच्या विरुद्ध वेगाने फेकी केली जाते. 1 रन ओव्हर थ्रोच्या रूपात दुसरी रन घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र धोका असेल आणि थ्रो मात्र चुकलाय. तुम्ही पाहू शकाल 2 धावाने श्री गणेशा इथे होताना दिसतोय या मॅच मध्ये. मोठी स्पर्धा लिजेंड ट्रॉफी 2017, 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक. या स्पर्धेमध्ये लेग बायचा इशारा अंपायरच्या माध्यमातून 50,000 द्वितीय पारितोषिक. मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मैदानाचा राजा आकर्षक चषक असतील या खेळाडूंसाठी. शिस्तबद्ध संघ कर्णधार विक्रोलियन्स विक्रोलीचे अमोल म्हात्रे यांचा सन्मान होईल या स्पर्धेमध्ये. स्क्वेअर लेग अंपायरला इथे बॉल लागतोय तोपर्यंत 1 रन मात्र पूर्ण केली जाईल. 1 रन बरोबर संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 3. तर मी विनंती करील पुजारी टायगर्स आपण यायचे, आपले जेवणाचे पॅकेट्स घेऊन जायचेत. श्री स्वामी समर्थ आपले जेवणाचे पॅकेट्स घेऊन जायचेत. उमेश 11 आपण घेऊन जायचेत. मधु 11 आपण घेऊन जायचेत. शिवशक्ती पाले आणि आमीन 11 बॅड्रा आपण देखील आपले जेवणाचे पॅकेट्स घेऊन जायचेत. यानंतर संदीप कदम सर यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी क्रिकेटपटूंना रोजगार उपलब्ध करून दिलाय, त्याचबरोबर 40+ अजय विजय यांचा देखील सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. संतोष जगताप, सुरेश गडेकर, सुनील इंदुलकर याला बॅकफुटला गेलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मध्ये जातोय. अंपायर सिग्नल येतोय षटकार. विकेट किपरच्या मागे जे प्रेक्षक आहेत थोडस मागे या. तर या मैदानातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू देखील प्रीतम परब असेल कुणालजी, कारण गतवर्षी पावसाळी स्पर्धेमधील एका षटकामध्ये 5 षटकार मारणारा खेळाडू. त्याचबरोबरीने मैदानाचा राजा लगातार 2 वेळा हा फलंदाजाने घेतलेला आहे, तोच प्रीतम परब फलंदाजी करतोय. गोलंदाज तयार. या वेळेला पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी असेल परंतु थांबवलं जात आहे. चांगली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक होत असताना गोलंदाज सचिन याच्या माध्यमातून प्रीतम परब एक खेळाडू आहे. चांगली बॅटिंग मागच्या वर्षी देखील दाखवली होती प्रीतमने या मैदानावर. सातत्याने चांगलं प्रदर्शन राहिले प्रीतमचं. टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा असतील, त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल सध्या खेळण्यासाठी सज्ज होतोय. रबर बॉल स्पर्धा हंगामातली पहिली स्पर्धा. सन्मेश हे दुसरं षटक टाकण्यासाठी तयार होईल. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता. चांगला फटका इथे पाहायला मिळतो सरळ लॉंग ऑनच्या वरून. इथे मात्र बॅट्समन ऐश्वर्य सुर्वेचं खातं उघडते. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. बेमिसाल टायमिंग, चांगला स्ट्रोक, खूप चांगलं कॅमेरा वर्क आमचे कॅमेरामॅन तिथे करत असताना मला वाटते शाहरुख यांच्या माध्यमातून हे कॅमेरा वर्क तुम्ही पाहू शकाल. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या लाईव्ह, यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून घरबसल्या तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल एका क्लिकवर. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर जातोय. अंपायर सिग्नल येतोय व्हाईट बॉल. अवांतर रूपात भर पडली. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. तुम्ही पाहू शकाल 16 या आकड्यावर 16. एक मोठी स्पर्धा लिजेंड ट्रॉफी 2017 सालाबाद प्रमाणे याही वर्षी खऱ्या अर्थाने पावसाळी रबर बॉल स्पर्धेला सुरुवात करून देणारी, हंगामाला सुरुवात करून देणारी ही स्पर्धा. बॅकफुटला गेला. चांगला फटका यावेळेला ऑन साइडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मध्ये जातोय. तोपर्यंत 1 धाव मात्र मिळते. 1 रन बरोबर संघाची धावसंख्या 17 वर. बॅट्समन तयार होतोय. पाहू शकाल प्रीतम. चांगली बॅटिंग सातत्याने दाखवली प्रीतमने या मैदानावर. चांगलं प्रदर्शन राहिलंय. मागच्या वर्षी 5 षटकार लागले ते एकाच ओव्हर मध्ये या खेळाडूने. आता मात्र मिस टायमिंग. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज खाली आहे आणि झेल मात्र सोडलाय प्रीतमचा. क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल पहिल्या मॅच मध्ये देखील झेल सोडल्यानंतर ब्रह्मा बॉयज संघाचं चांगलं प्रदर्शन राहिलं मधु 11च्या विरुद्ध. दुसरी मॅच तुम्ही अनुभवली असेल, लो स्कोरिंग मॅच होती आणि या वेळेला तुम्ही पाहू शकाल एका मोठ्या खेळाडूचा झेल सुटलाय. हा खेळाडू कुठल्याही क्षणी विस्फोटक इनिंग इथे मात्र खेळू शकतो असा हा खेळाडू आहे मैदानामध्ये प्रीतम. परंतु त्याच्या समोर ऐश्वर्य एक चांगला खेळाडू, होतकरू खेळाडू नाव रूपाला आलाय. यंदाच्या 17 मध्ये
इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर असा अवॉर्ड देखील या खेळाडूला नुकताच प्रदान करण्यात आलाय. एक मात्र खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी देखील सातत्याने दाखवली ऐश्वर्याने, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. आणि तो मात्र स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. डीएन नगर अंधेरी परिसरातला हा खेळाडू यावेळेला बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. टॉप एज चेंडू मात्र जातोय थर्ड मॅन घोषित क्षेत्रामध्ये. 1 रन मात्र मिळते. 1 रन बरोबर संघाच्या खात्यामध्ये भर पडली. धावसंख्या झाली डबल फिगर मध्ये. दुसरं दुहेरी घर पार करत असताना 20 रन 20. पहिली मॅच ब्रह्मा बॉयजने जिंकली. दुसरी मॅच गायत्री 11 काळा चौकी या टीमने जिंकली. तिसरा सामना पात्रता फेरी होता. त्या मॅच मध्ये श्री 11 साईनाथ नगर संघाने मात्र पराभव केला श्री स्वामी समर्थ चेंबूरचा. आणि मात्र आता उमेश 11 खार आणि श्री साईनाथ नगर घाटकोपर अशी मॅच पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन एक चांगला आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचा आपण विचार केला तर काल बांगलादेश या संघाने मात्र धूळ चारली अक्षरशः, मी म्हणेन न्यूझीलंड सारख्या बलाढ्य संघाला. आणि यावेळेला आणखीन एक मोठा फटका येतोय. ऐश्वर्याच्या बॅट मधून चेंडू लॉंग ऑनच्या जवळ. क्षेत्ररक्षक खाली, जजमेंट चांगलं, फलंदाज मात्र बाद. अप्रतिम झेल इथे हर्षवर्धनच्या माध्यमातून ऐश्वर्य सुर्वे इथे मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. रोहित मैदानामध्ये जाईल. नवीन फलंदाज. पहिल्या विकेटचं पतन झालं. ऐश्वर्य सुर्वे इथे मात्र बाद झालाय. अतिशय चांगला झेल टिपण्यात आलाय. आणि चॅम्पियन ट्रॉफीच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो. अतिशय चांगली स्पर्धा सध्या रंगताना दिसते इंग्लंडमध्ये. काल कार्डिफचं मैदान दुसऱ्यांदा बांगलादेशसाठी खूप लकी ठरलंय. 4 बाद 33 ते 35 अशी धावसंख्या असताना तिथून काय बॅटिंग केली. मोहम्मदुल्ला आणि शाकिब याने दोघांनी आपले शतक पूर्ण केले आणि न्यूझीलंड संघाचा मोठा पराभव तिथे मात्र झालाय. परंतु या पराभवातून देखील खूप काही शिकण्यासारखं होतं न्यूझीलंडला. कारण त्यांची बॉडी लँग्वेज जी होती 4 विकेट पडल्यानंतर काहीसे वेगळं सांगत होती. क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर ओर कॉन्फिडंट मात्र ते खेळाडू होते. परंतु क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं जेवढे तुम्ही गाफील राहाल आणि गाफील राहिल्यानंतर क्रिकेट मात्र तुम्हाला दूर घेऊन जातं, पराभवाच्या छायेत नेतं. तसंच पाहायला मिळालं. एक पार्टनरशिप बिल्ड झाली. हळूहळू धावा जमवायला लागले दोन्ही खेळाडू आणि त्याच्यानंतर मात्र टेन्शन स्पष्टपणे दिसत होतं न्यूझीलंडच्या कॅप्टनवर. आणि शेवटी तेच झालं. बांगलादेश संघाने मोठा पराभव केला न्यूझीलंडचा. फुलर लेनचा हा चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी. या ओव्हरमध्ये मात्र कौतुक करेन गोलंदाज सचिन याचं. वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. फुलर लेंथ आणि अचूक टप्पा, दिशेवर नियंत्रण, फॉलो थ्रू, रिदम, सर्व गोष्टी खूप चांगल्या पाहायला मिळतात सचिन याच्या. उंचीचा काय चांगला वापर करतोय सचिन. सुरेख लाईन पुन्हा एकदा तयार. यावेळेला बॅकफुटला गेलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. प्रीतम परबच्या बॅट मधून आणखीन एक बेमिसाल षटकार. सहा धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावर. 33. तिसरं षटक इथे चालू आहे. 33 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा सचिन. यावेळेला तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगली लाईन. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू या ओव्हरमध्ये. चांगली बॉलिंग आता मात्र कमबॅक केलंय. षटकार मारल्यानंतर मात्र दुसरा चेंडू निर्धाव. थोडासा नाराज दिसतोय या अगोदरच्या बॉलवर सचिन, परंतु त्यानंतर दिशेवर नियंत्रण, लाईन अतिशय सटीक पाहायला मिळते गोलंदाजी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. फुलर लाईनचा चेंडू पॉइंटला. इथे मात्र फक्त टॅप केला हलक्या हाताने. रन मात्र मिळताना दिसत नाही. षटक क्रमांक 30 देखील संपले. 3 ओव्हरची समाप्ती, 11ची सरासरी आणि धावा झाल्यात आतापर्यंत 33.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा फलकावर लागल्यात. ही चांगली स्पर्धा, त्याचबरोबर विलोभनीय अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहू शकाल मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मैदानाचा राजा, अशा अनेक ट्रॉफी इथे असतील. त्याचबरोबर ज्या लिजंड खेळाडूचा आम्ही सन्मान करणार आहोत त्यामध्ये श्री सुनील इंदुलकर, एक सुरेख असे गोलंदाज, त्यांच्याचबरोबर सुरेश गडेकर आणि संतोष जगताप यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून लिजंड ट्रॉफीमध्ये आम्ही करणार आहोत. एक चांगला प्रवास राहिला आहे लिजंड ट्रॉफीचा. प्रत्येक वर्षी मात्र सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो या ट्रॉफीच्या माध्यमातून. यावेळेला चांगली लाईन आखो टप्प्याचा चेंडू होता. पहिलाच बॉल इथे निर्धाव पाहायला मिळतोय. बॅट्समन रोहित मिस करतोय लाईन पूर्णपणे. पहिला बॉल डॉट बॉल येतोय. गोलंदाज दीपक, सुरेख लाईन, परंतु यावेळेला जरूर दिशेवरचं नियंत्रण नव्हतं. अंपायरचा सिग्नल येतोय. व्हाईट बॉल अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34. आणि लिजंड ट्रॉफीच्या प्रवासामध्ये आपण पाहिलं असेल अखिल भारतीय भटवाडी, अखिल भटवाडी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष शेखर पेडणेकर असतील व त्यांच्याचबरोबर त्यांचे संपूर्ण टीम, त्यांचे कार्यकर्त्यांची फौज यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सातत्याने पार पाडली जाते. त्यामध्ये नुकतीच ज्यांना महाराष्ट्राच्या माध्यमातून एक उत्कृष्ट समालोचक म्हणून उपाधी मिळाली असे चंदू शेटे हे देखील खूप चांगले योगदान देत आहेत. पॉइंटला जे मुलं मैदानामध्ये खेळत आहेत, चला खेळ बंद करा, बाहेर निघा सर्वच. ते काढा, ते स्टंप काढा, स्टंप तुमचा तो. यावेळेला चांगली लाईन, आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. खरोखर चांगलं कार्य. ठीक 7:56 पहिला बॉल पडला या स्पर्धेचा. महाराष्ट्रातली अशी एकमेव स्पर्धा आहे जी जवळपास 8ला सुरुवात होते, सकाळी 8. हे सांगणं तेवढंच महत्वाचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेला रोहित पुन्हा एकदा मिस करतोय. रनआउटची संधी देखील मिस होते. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून बाईटचा इशारा येत आहे अंपायरच्या माध्यमातून. आता मी सर्व ऑलिएंटर्सला विनंती करतोय, आपण जेवण घ्यायचंय. ऑलिएंटर्स सगळ्या टीमचे पॅकेट्स बनवलेत, आपण देखील जेवण घ्यायचे सर्व ऑलिएंटर्स. माझा आवाज आपल्यापर्यंत जातोय का? सर्वजण या, एकेकाने जेवणाचे पॅकेट्स घेऊन जा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेला टायमिंग मिस, चेंडू हवेत आणि झेल मात्र सोडलाय. लगातार दुसरा झेल इथे सोडलाय प्रीतम परब याचा. हे सुटलेले झेल खूप हानिकारक ठरतील या टीमला, कारण क्रिकेटमध्ये नेहमीच असं घडलंय, जेव्हा जेव्हा झेल सोडलाय तेव्हा तेव्हा फलंदाजाने आक्रमकता दाखवलेली आहे. आणि यावेळेला आक्रमकता दाखवेल का प्रीतम? परंतु प्रीतमचा झेल सोडल्यानंतर त्याने एक षटकार देखील मारलाय मागच्याच ओव्हरमध्ये. खराब फिल्डिंग. यावेळेला तुम्ही पाहू शकाल स्क्वेअर लेगला चेंडू टर्न केला जातोय. 1 रन कंप्लीट होते. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे सचिन याच्या माध्यमातून. एकच धाव मिळेल एका रन बरोबर. संघाची धावसंख्या 39. चौथं षटक इथे चालू असताना पंचांच्या भूमिकेत, स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल कल्याणी घोरपडे, तर मुख्य पंचांच्या भूमिकेत बॉलिंग एंडच्या दिशेने तुम्ही पाहू शकाल हेमंत कोळी. हे 2 पंच सध्या कार्य पाहतात. त्याचबरोबर करुणाकर कोटियन असे 3 अंपायर या स्पर्धेसाठी सज्ज झालेत. आमचे गुणलेखक मित्र अनिल सरफरे गुणलेखकाची भूमिका ते पार पाडत असताना ऑन ड्राईव्ह इथे केलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 रन मात्र रोहितला मिळते. दुसरी रन घ्यायची आहे प्रीतमला. रनआउटची संधी असेल आणि ते मात्र डेंजर एंडला रोहित बाद होतोय. 40 धावा फलकावर लागल्यात. षटक क्रमांक आतापर्यंत 4थं संपलंय. 10च्या सरासरीने धावा येत आहेत उमेश 11 खारसाठी. नवीन फलंदाज डेंजर मॅन फ्रॉम कार आतिश केदारे मैदानात जात असताना एक घातक खेळाडू मैदानामध्ये जातोय. त्याच्याबरोबर चांगला खेळाडू सध्या मैदानामध्ये प्रीतम, परंतु त्यांच्याकडे बॉल असतील फक्त 12.
6 ओव्हरची मॅच आहे. पाहूया 6 ओव्हर मध्ये किती टार्गेट सेट केलं जात आहे या टीमच्या माध्यमातून. निश्चितच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना नेक्स्ट मॅच हेमंत कोळी हे दोन पंच सध्या कार्य पाहतात. त्याचबरोबर करुणाकर कोटियन असे 3 अंपायर या स्पर्धेसाठी सज्ज झालेत. आमचे गुणलेखक मित्र अनिल सरफरे गुणलेखकाची भूमिका ते पार पाडत असताना ऑन ड्राईव्ह इथे केलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 रन मात्र रोहितला मिळते. दुसरी रन घ्यायची आहे प्रीतमला. रनआउटची संधी असेल आणि ते मात्र डेंजर एंडला रोहित बाद होतोय. 40 धावा फलकावर लागल्यात. षटक क्रमांक आतापर्यंत 4थं संपलंय. 10च्या सरासरीने धावा येत आहेत उमेश इलेव्हन खार साठी. नवीन फलंदाज डेंजर मॅन फ्रॉम कार आतिश केदारे मैदानात जात असताना एक घातक खेळाडू मैदानामध्ये जातोय. त्याच्याबरोबर चांगला खेळाडू सध्या मैदानामध्ये प्रीतम, परंतु त्यांच्याकडे बॉल असतील फक्त 12. 6 ओव्हरची मॅच आहे. पाहूया 6 ओव्हर मध्ये किती टार्गेट सेट केलं जात आहे या टीमच्या माध्यमातून. निश्चितच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना नेक्स्ट मॅच अमीन इलेव्हन खार आणि शिवशक्ती पाळे अमरनाथ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपल्याला यायचंय. पुन्हा एकदा येतोय समनेश आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेला पहिला चेंडू खूपच बाहेर जातोय. अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल उजव्या एसटीच्या आणि 1 रन इथे मात्र मिळेल. व्हाईट बॉल बरोबर संघाची धावसंख्या आतापर्यंत 41. आतापर्यंत या इनिंग मध्ये आपण विचार केला तर जवळपास 6 व्हाईट बॉल आलेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅटची आतमधली कडा घेतली. चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दरम्यान 1 रन मात्र मिळते. प्रीतमला खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. 1 रन बरोबर धावा होत आहेत 42. स्लॉगिंग ओव्हर मध्ये निश्चितच इथे श्री साईनाथ नगर या टीमला रोखावं लागेल फलंदाजी करणाऱ्या उमेश इलेव्हन खारला, परंतु त्यांच्या समोर आतिश केदारी डेंजर मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने घातक फलंदाजी दाखवली आतिशने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. यावेळेला हेच प्रेशर इथे पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून. समोर एक घातक खेळाडू असताना दिशेवरचं नियंत्रण चुकलंय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आतापर्यंत 43. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. लेफ्ट आर्म. यावेळेला फटका चांगला आहे. टायमिंग चांगला आहे. चेंडू सीमारेषा पार जाईल. षटकार. थँक्यू. 6 धावा. खूप मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. अमीन इलेव्हन खार आणि शिवशक्ती पाळे अमरनाथ कॅप्टन टॉस साठी यायचंय. मोठा षटकार प्रीतमच्या बॅट मधून. चांगली इनिंग बिल्ड करत असताना प्रीतम आपल्या टीमसाठी. संघाची धावसंख्या 55. या ओव्हरमध्ये रन भरपूर आलेत. जवळपास 15च्या आसपास धावा इथे येत असताना या ओव्हरमध्ये आणखीन एक व्हाईट बॉल. खराब लाईन अंपायरचा सिग्नल येतोय. व्हाईट बॉल. 1 रन अवांतर रूपात. संघाची धावसंख्या अब तक 56 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात.
16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या गोलंदाजाने. 40 होत्या 4 ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये 16 रन. आता मात्र चांगली लाईन. 5वं षटक इथे चालू असताना अजूनही पाहू शकाल 1 बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. या 5व्या षटकामध्ये 6 ओव्हरची मॅच. नेक्स्ट मॅच अमीन 11 खार, शिवशक्ती पाले अंबरनाथ. दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस साठी या लास्ट कॉल असेल. यावेळेला फुलर लाईनचा चेंडू बॅकफुटला गेला. स्ट्रोक साठी जागा बनवली. कव्हर मध्ये स्ट्रोक जातोय तोपर्यंत 1 रन मात्र कंप्लीट होईल. आणि ही चांगली बाब की शेवटच्या ओव्हर मध्ये प्रीतम सध्या स्ट्राईक एंडला येईल आणि ते मात्र षटक संपलंय. तुम्ही पाहू शकाल 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 ओव्हर मध्ये धावा झाल्यात आतापर्यंत 57. पुन्हा एकदा तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल हा स्कोर कार्ड. आपल्या समोर उमेश 11 आणि श्री 11 लिजंड ट्रॉफी 2017 मध्ये ही मॅच. प्रीतम अजूनही खेळतोय. सव्वीस रनवर खेळतोय प्रीतम आपल्या टीम साठी. 1 रन मात्र पुन्हा एकदा पूर्ण होईल. 1 रन बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 58 वर. चांगली बॅटिंग प्रीतमच्या माध्यमातून. 2 झेल सोडलेत प्रीतमचे या मॅच मध्ये आणि 2 झेल सोडल्यानंतर त्याच्या माध्यमातून चांगले षटकार पाहायला मिळालेत. सतरा बॉल मध्ये 27 धावांची खेळी प्रीतम याची. या मॅचच्या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र पोहोचू शकला नाही बॉल पर्यंत. झेल सोडलाय. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्यात. 2 बरोबर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा आकार घेतली. धावा झाल्या 60 रन. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या ओव्हर मधले 60 धावा पूर्ण झाल्यात. एक चांगलं टार्गेट सेट झालंय. आता मात्र स्क्वेअर लेगला एक मोठा हवाई हल्ला पाहायला मिळतोय. अंपायर सिग्नल येतोय. षटकार. 66. अमित पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक चांगला फटका. 6 धावा मिळतील अमितला. 66 धावा टीमच्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. यावेळेला टायमिंग थोडंसं मिस होतंय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. अतिशय चांगला झेल तिथे मात्र टिपला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक नागेश शेट्टी तिथे तयार होता आणि अतिशय चांगला झेल टिपल्यानंतर बॅट्समन मात्र अमित पाटील बाद. नवीन बॅट्समन योगेश जगताप. या खेळाडूची चर्चा सध्या व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात चालू आहे. एका पीकच्या माध्यमातून लोकमतच्या माध्यमातून फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेला तो पीक होता आणि त्या पीक मध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळाला होता विराट कोहली आणि AB डिव्हिलियर्स आणि त्याच्या मागे मात्र हा योगेश जगताप. तर मैदानात आला परंतु इथे मात्र षटक संपलेत. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 67. 68 धावांचं लक्ष्य. 68 टू विन. अडुसष्ट धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आले या मॅच मध्ये. अमीन 11 खार आणि शिवशक्ती पाले अंबरनाथ. टॉस अडिया. अमीन 11 खार आणि शिवशक्ती पाले अंबरनाथ टीम. कॅप्टन टॉस अडी यायचंय. अशा प्रकारे पहिला डाव इथे समाप्त होतोय. 68 धावांचं लक्ष्य. 68 टू विन. श्री 11 साईनाथ नगर घाटकोपर या संघाला या 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे कशा प्रकारे होईल हे सांगण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन चालतोय. राष्ट्रभाषा हिंदीतून
कीर्ती वाघेला यांच्याकडे. थँक्यू. शिव शक्ति पाले, थैंक यू। पहले तो शुक्रिया अदा करूंगा कुणाल दाते सर, थैंक यू वेरी मच। और शिव शक्ति पाले, अंबरनाथ और अमीन 11 खार, प्लीज़ दोनों टीमों के कप्तान को गुजारिश है कि आप मंच के पास आ जाए। टॉस होगा, 68 रनों की चुनौती है श्री 11 साईनगर घाटकोपर को। अब एड़ी चोटी का जोर लगाना पड़ेगा, इस मुकाबले को जीतना है। उमेश 11 ने निर्धारित 6 ओवरों में इस समय 67 रन बनाए और काफी बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन किया उमेश 11 खार ने। अब बारी है श्री 11 साईनगर घाटकोपर, रनों का पीछा करने उतरी है। कहते ना, लहरों से डरकर कश्तियां पार नहीं होती, लहरों से डरकर कश्तियां पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है। तो कोशिश करते रहिए जब तक आपके पास जहां में जहां है और दम में दम है। आप देख रहे हैं अखिल भटवाड़ी स्पोर्ट क्लब आयोजित भव्य बरसाती क्रिकेट लीजेंड ट्रॉफी 2017 के बेहतरीन आला किस्म के मुकाबले आप देख रहे हैं। और बखूबी संतोष नाणेकर के माध्यम से, यूट्यूब के माध्यम से, tenniscricket.com पर ये मैच का आंखों देखा हाल हम आप घर पे बैठ के भी सुन सकते हैं और अपने मोबाइल्स, लैपटॉप्स और कई देशों में ये प्रसारित हो रही है यूट्यूब के माध्यम से। कैलिफोर्निया से भी संदेश आया था कि मैच दिख रहा है अच्छा खासा, एकदम चित्रीकरण आप देख सकते हैं, सुंदर एकदम दिखता हुआ और बेहतरीन संतोष नाणेकर के माध्यम से। दे आर ऑनर there we are, this tournament is a very absolutely marvelous in class। और जिस मान्यवरों का बर्थडे है, संतोष जगताप सर, श्री सुरेश घड़ेकर सर, श्री सुनील हिंदुलकर सर, इनके 50वें जन्मदिन पर ये आयोजन किया गया है। निहायत ही खूबसूरत आयोजन देखने को मिलता हुआ। इस बीच दोनों ही बल्लेबाज श्री 11 के तैयार है, संजय और राहुल की जोड़ी, संदीप और राहुल और योगेश है गेंदबाज। और ये पहली गेंद ऑफ स्टंप से बाहर। योगेश जगताप ऊंचे कद के है, थोड़ी सी अतिरिक्त उछाल तेजी लाने की कोशिश में ये खामियाजा देते हुए और भुगतते हुए भी 1 रन से खाता खुलता हुआ श्री 11 घाटकोपर साईनगर। और इस बार गेंद को पुल किया है, इस बार गेंद खेला है स्क्वायर लेग पर तेजी के साथ। 1 रन पूरा किया, वहां पर फील्डर मौजूद थे, गेंद को उठाए तब तक ओवरथ्रो होती हुई और ये नजर हटी और दुर्घटना घटी। मानो 1 को 2 में परिवर्तित किया, मानो 1 रन था, दूसरा रन मुंह के कहते ना मुंह का निवाला छीन लेना, ये हो गई बात खार वालों के साथ। स्कोर बढ़ता हुआ 3, धीरे धीरे रन गति बढ़ती हुई। और फिर एक बार ज्यादा तेज करने की कोशिश, वाइड का इशारा, एक और अतिरिक्त रन, बिना मेहनत का रन, मुक्त का चंदन खिस मेरे नंदन। तो जगताप जी लाइन और लेंथ पर बरकरार बरोबर रखिए। फिर एक बार अच्छी गेंद, इस बार बेहतरीन गेंद थी, क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, स्क्वायर लेग और मिड विकेट को टारगेट करना चाह रहे, लेकिन प्रॉपर बल्ले पर गेंद आ नहीं रही है और यही लाइन पर मेंटेन करना होगा। फिर एक बार अगेन लेग स्टंप से बाहर, एक और अतिरिक्त रन मिलता हुआ, चलिए एक्स्ट्रा के खाते में जुड़ेगा। स्कोर बढ़ता हुआ 5।
फिर एक बार फुल टॉस लिया, इस बार बेहतरीन शॉट स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में मानो एक ही रन मिलेगा। सुंदर फील्डिंग वहां पर देखने को मिली, तेजी दिखलाई, एफर्टलेस फील्डिंग जिसे कहते हैं, गेंद पर आते ही झपकना और गेंद को थ्रो करना वन हैंडेड। और वाइट का इशारा आता हुआ। पहले मैच के जो मैन ऑफ द मैच थे ब्रह्मा, अजीत मोहिते, दिलीप प्रजापति। दूसरे मैच के स्कोर बन चुका है 7। ब्रह्मा बॉयज के अजीत मोहिते, और इस बार बेहतरीन शॉट, लेकिन आराम के साथ टहलते टहलते एक सिंगल चुराया। एड़ी चोटी का जोर लगाना पड़ेगा। 68 रन बनाने हैं, अभी भी 60 रन दूर है मंजिल। 8 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। तारिफ सैयद 70 स्पोर्ट के मालिक जो ने हमने मैन ऑफ द मैच के लिए टी शर्ट उन्होंने प्रदान की है सभी टीमों को जीतने वाली। तारिफ जी आपको स्वागत है, मोस्ट वेलकम सर। और इस बार अच्छी गेंद थी, कसी हुई गेंद। योगेश जगताप ऊंचे कद के हैं और अच्छी लय में गेंदबाजी करते हुए। और इस बार फुल टॉस पे लिया, गेंद को खेला है, पॉइंट से लेके गली की दिशा में गेंद गई है। 1 रन डिक्लेयर मिलेगा। एक गोव्यावरून पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत गोवाचे। त्यांना विनंती, मामा आपण टॉस साठी यायचंय, यानंतरच्या मॅचचा टॉस केला जाईल। शिवशक्ती पाले अंबरनाथ वर्सेस अमीन 11 बँड्रा, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती। सचिन कदम आपण या ठिकाणी यायचंय आणि त्याचबरोबर तारिक भाई अमीन 11 टॉस करण्यासाठी यायचंय। शिवशक्ती पाले, सचिन कदम, शिवशक्ती पाले। चलिए टॉस के लिए आना है। टॉस मी खास गोव्यावरून या ठिकाणी क्रिकेटचे चाहते मामा आलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते यानंतरचा सामना होईल अमीन 11 बँड्रा अर्थातच तारिफ सय्यद आणि दुसऱ्या बाजूला सचिन कदम। लगातार 2 वर्षी स्पर्धा जिंकल्यानंतर हॅट्रिक साठी सज्ज झालाय शिवशक्ती पाले अंबरनाथ। तर खास गोव्यावरून आलेले क्रिकेटचे चाहते मामा यांच्याकडून नाणेफेकीचा कौल केला जातोय। यानंतरचा सामना आणि आकाशाकडे गेलाय आणि काटा। सचिन काय रणनीती असणार? हॅट्रिक वर आहे तुमचा संघ, पहिल्यांदा नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्णय काय घेणार आहे? नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेत आणि हॅट्रिक असं काही 2 वर्ष जिंकलोय। संघ सेम नाही आहे, चेंजेस आहे। 4-5 खेळाडू आहे आणि बाकी 4-5 खेळाडू दुसऱ्या संघात खेळतात, तर ते पण 2दा जिंकून त्यांच्यासाठी पण हॅट्रिक आहे। पण आपण शिवशक्ती पालेच्या नावाने तिसऱ्यांदाही हा चषक मारण्याचा प्रयत्न करणार आहे। तर प्रतिस्पर्धी संघाला किती धावांवर थांबवण्याची तुमची रणनीती असणार आहे? कारण 6 षटकांचे सामने आहेत। 50 ते 55 सचिन शुभेच्छा असतील, कारण हॅट्रिकच्या उंबरठ्यावर तुमचा संघ आहे। दुसऱ्या बाजूला तारिफ सय्यद यांच्याकडे जाऊयात, कारण पावसाळी क्रिकेटमध्ये खास पावसाळी क्रिकेट यावर्षी खेळायचं असं ठरवलं आणि बांद्र्याच्या मुलांना घेऊन आज स्वतःचा बांद्र्याचा संघ उभा करण्याचा प्रयत्न केला। काय म्हणाल? आणि लीजेंड ट्रॉफीच्या मध्ये तुमचा आज संघ उतरतोय। ये टूर्नामेंट में पिछले 3 साल से मैं आ रहा हूँ, काफी खेलने की इच्छा हो रही थी, तो इस साल डिसाइड किया कि बैंड्रा के लड़के को लेके और थोड़े जो मेरे फ्रेंड्स लोग हैं, एजाज विजय, पावले, योगेश पेंकर, ये लोग को लेके खेलेंगे। देखते क्या होता है। विनर के साथ मैच, शिवशक्ति पाले विनर मिक्स के साथ मैच है, विल ट्राई आवर बेस्ट, देखते क्या होता है। मला बॅटिंग दिले, किती धावांपर्यंत तुम्ही मजल मारण्याचा इरादा असणार आहे? 6 ओवर में अगर विनिंग टोटल रहेगा तो एटलीस्ट 670 वो अबाव ही चाहिए। 70 के नीचे होगा तो मैच डिफिकल्ट होगा हम लोग के लिए डिफेंड करना। एटलीस्ट वी नीड 70 रन्स। 70 के ऊपर होएगा तो हम लोग को चांसेस ज्यादा है मैच जीतने के।
क्रिकेट चाहत्यांनो कुठेही जाऊ नका, कारण यानंतरचा सामना असेल तारिफ सय्यद वर्सेस सचिन कदम. या दोघांमध्ये यानंतरचा सामना असणार आहे. आणि यानंतरचा सामना असेल सुमित ढेकळे वर्सेस विजय पावले असा सामना देखील असणार आहे. योगेश पेनकरला पाहाल, एजाज कुरेशीला देखील तुम्ही पाहणार, पटला सँडी याला देखील यानंतरच्या मॅच तुम्ही पाहणार. म्हणजे एक महामुकाबला यानंतर लगेचच येतोय, कुठे जायचं नाही. श्रेयस इंदुलकर हे देखील नाव यानंतरच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. और 4 रन आते हुए विनंती आहे. तसेच धनंजय इकडे या. धनंजय 19 रन बन चुके हैं. अजित मोहिते पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सर एक मिनिट थोडासा वेळ घेतोय. मॅन ऑफ द मॅच 70 स्पोर्ट्स टी शर्ट पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता अजित मोहिते. त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ब्रह्मा साठी हे मैदान लकी राहिलेलं आहे. आज देखील मात्र सुंदर कामगिरी अजित मोहिते. गेल्या वर्षी मात्र षटकारांची हॅट्रिक केली होती, संघ पराभूत झाला होता, परंतु या वर्षी एका वेगळ्या इराद्याने उतरलाय. त्यानंतर दिलीप प्रजापती. तर अमित ठवाळ बाबा आपणच यायचे, आपल्या शुभ हस्ते यानंतरचं पारितोषिक दिलं जाईल. मुंबईतील नंबर 1 चे अपडेटर्स अमित ठवाळ बाबा यांच्या शुभ हस्ते. DJ Saura from Mumbai. आणि राहुल सिंग यानंतर घेऊयात आपण. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 25. आफ्टर 2 ओवर स्कोर हैज बीन 25 विदाउट लॉस. इस ओवर से 16 रन आए और काफी महंगे साबित हुए गेंदबाज ऐश्वर्य सुरवे मैन फ्रॉम डीएन नगर काफी महंगे साबित हुए. कीर्ती सर पुन्हा थोडा वेळ घेतोय. मी खास गोव्यावरून आले आमचे काका, त्यांचा आम्ही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतोय. तर खास गोव्यावरून आले आमचे काका, खास आमच्या भटवाडीचं क्रिकेट, मुंबईचं पावसाळी क्रिकेट पाहण्यासाठी, आणि त्यांनी स्वतः 2 लाखाची पारितोषिकाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर काका काय म्हणाल, मुंबई शहरामध्ये तुम्ही आलेला आहात, आज आम्ही स्पर्धा 7:56 पहिला बॉल पडलाय, काय स्पर्धेविषयी काय सांगाल? खरं म्हणजे या स्पर्धेविषयी सांगायचं म्हणजे टायमिंग आउट. कारण भरपूर असे मी संघ बघितलेले आहेत ते वेळेवर कधी पोहोचत नाही. 8 वाजता जो सामना इथे झाला आणि अतिशय बघण्यासारखा सामना झाला. मला वाटतं वेळेचा कुठलेच खेळाडू आणि कुठलेच संघ कधीच वेळेमध्ये संघ इथे येत नाही. पण या भटवाडीची पहिली टुर्नामेंट मी अखिल गोवा केले. मी त्याचप्रमाणे सर्व कोल्हापूर, देवगड, कणकवली इतर विभागातलं मी फिरलेलो आहे. आणि मी सुद्धा गेल्या वर्षी 1 लाखाची स्पर्धा आयोजित केलेली होती आणि यंदा गोव्याला माझी 2 लाखाची स्पर्धा आहे. आणि माझी पावसाळी स्पर्धा ही भर पावसात असते. संपूर्ण पाऊस आणि फक्त 2 रेनकोट. खेळाडू संपूर्ण भिजलेले पडलेले. कृष्णा सातपुते, इजाज कुरेशी, विजय पावले, महाराजा, त्याचप्रमाणे संदेश पार्टे असे नामवंत खेळाडू माझ्या स्पर्धेत खेळलेले आहेत. गोव्यातले नामवंत असे खेळाडू त्यांची नावं घ्यायची झाली. सनम साळगावकर ज्याला रिव्हर्सिंगचा बादशाह म्हणतात, राजेश वांगणकर, पुनाजी कंगुटकर, संदेश ठाकूर, समीर ठाकूर यासारखे नामवंत गोलंदाज या गोव्यात भरलेले आहेत. आणि माझी अशी इच्छा आहे की एक दिवस तरी तुमच्या स्पर्धेत माझा गोव्याचा संघ घेऊन मी निश्चितच येईन. फक्त मला प्रवेश निश्चित करा. कारण माझी भरपूर कडे मी स्पर्धा खेळलेलो आहे. इव्हन मला डोंबिवलीला सुद्धा आमंत्रित केलेलं होतं पाटील बंधूंनी आणि मोठी स्पर्धा होती ती 3 लाखाची. परंतु गोव्याबाहेरच्या संघासाठी खास त्याने आमची सेवा केलेली होती. त्याबद्दल भटवाडी घाटकोपर या क्रीडा मंडळाचे मी मनपूर्वक आभार मानतोय. कारण मला 2 शब्द बोलायला दिलेत त्याबद्दल धन्यवाद. आणि काका आम्हालाही आवडेल पुढल्या वर्षी सनम साळगावकर आणि लल्ला यादव या मैदानात खेळलेले. आताच तुमच्या संघाला पुढल्या वर्षीच्या पावसाळी स्पर्धेचं आमंत्रण देतोय.
तर हे होते खास काका जे गोव्यावरून आले ते. तर जाऊयात समालोचनाकडे पुन्हा एकदा कीर्ती सरांकडे. थैंक यू चंदू सर, शुक्रिया. और इस बार बाहरी किनारा लगा, गेंद स्लिप से निकलती हुई शॉर्ट थर्ड मैन पर गई. एक रन आराम के साथ जुटाते हुए 28 रन बन चुके हैं. कहते हैं ना, शतरंज में वजीर और जिंदगी में जमीर अगर मर जाए तो खेल खत्म हो जाता है. और इस बार क्लीन बोल्ड हो चुके हैं. बेहतरीन गेंदबाजी योगेश की. तसेच आम्ही कौतुक करणार आहोत या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले. खास अमेरिकेवरून महेंद्र खिल्लारी यांचं देखील सहकार्य लाभलेलं आहे या क्रीडा स्पर्धेसाठी. त्याचबरोबरीने वरद लॉजिस्टिक विनायक अपराध यांचं देखील सहकार्य लाभले. असे बरेच जण ज्यांचं सहकार्य लागलेलं आहे. त्याचबरोबरीने 70 स्पोर्ट्स, मयूर स्पोर्ट्स, ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स, श्री साई स्पोर्ट्स, न्यू अहमदाबाद स्पोर्ट्स, सिलो स्पोर्ट्स, या सर्वांचं मनापासून आणि त्याचबरोबरीने सचिन कदम यांनी देखील आम्हाला एक ट्रॉफी उपलब्ध करून दिली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. जी हाँ, इस समय 28 रन बन चुके हैं. एक विकेट के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी थे संदीप, जिन्होंने अपनी पारी में 5 रनों का योगदान दिया. और योगेश जगताप के गेंद पर क्लीन बोल्ड आउट हुए. पहले विकेट का पतन होता हुआ इस समय नए बल्लेबाज जयेश, काफी जिम्मेदारी होगी इनकी कंधों पर. योगेश फिर एक बार तैयार. जयेश उनके सामने. 28 पर एक खिलाड़ी आउट. और इस बार अच्छी गेंद थी, जोरदार अपील, पैरों से जाके टकराई थी गेंद और एक रन भी चुराया. लेग बाई का इशारा आता हुआ एक अतिरिक्त रन मिलेगा लेग बाई के स्वरूप में. अब रन जैसे भी आए बनने जरूरी है इस समय. रन इज अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट ऑफ द मैच. और इस बार फुल टॉस, लॉन्ग ऑन के ऊपर से खेला हुआ शॉट और आसान सा गोदी में आता हुआ कैच. तुला जरा हात कर रंग नाही, तुझं खबर पडलं तर नावाची अर्थ नाही. और संदीप के पीछे राहुल भी चल दिए. प्रीतम ने एक बेहतरीन कैच लिया लॉन्ग ऑन पर. 18 रनों का महत्वपूर्ण योगदान देने के बाद राहुल बैक टू द पेविलियन. बेहतरीन पारी खेली राहुल ने, टीम को सवारा सजा. थोड़ी सी मझधार में कश्ती अभी भी डूबती हुई नजर आ रही है और थोड़ा सा और भी करीब लाना होगा. जीत की दहलीज पर दस्तक देनी होगी और मस्तक को नमाना होगा. अगर मैच जीतना है यहाँ से तो काफी मशक्कत करनी पड़ेगी और एड़ी चोटी का जोर लगाना पड़ेगा आपको. बॉलरचं नाव सांगायचंय. बॉलर का नाम विक्रांत. चलिए, चौथे ओवर का आगाज होता हुआ. 29 रन बन चुके हैं 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद. और ये गेंद सर के बल निकलती हुई वाइड आनी चाहिए. बिल्कुल सही निर्णय अंपायर का. एक अतिरिक्त रन मिलता हुआ, स्कोर बढ़ता हुआ 30 बनाने हैं 68. 38 रन और बनाने हैं. 18 गेंदें और 38 रन. आने वाली 18 गेंदों पर 38 रन जड़ने हैं और कूटने भी है.
और इस बार प्रॉपर बल्ले पे आई नहीं, 1 रन मिलेगा मिड डाउन के क्षेत्र से, आसानी के साथ सिंगल जुटाया। आतिश वहां थे, गेंद को उठाए, जब तक थ्रो करे 1 रन पूरा किया। 31 रन बन चुके हैं, 13 का रन रेट बनाना है। और इस बार हेलीकॉप्टर शॉट, डीप एक्स्ट्रा कवर ड्राइव देखने को मिलता हुआ, बेहतरीन टाइमिंग के साथ दूसरे रन की मांग है। जगताप का थ्रो आता हुआ, लेकिन उतनी ही शानदार और जानदार रनिंग बिटवीन द विकेट्स देखने को मिलती हुई। रनिंग बिटवीन द विकेट्स, बास की नजर और चीते की दौड़ दौड़नी पड़ेगी। अगर मैच में जीतना है तो सब कुछ करना पड़ेगा, आज अपना पूरा तन मन झोंकना पड़ेगा। तैतीस 33 रन बन चुके हैं। हाँ, इस बार फिर एक बार ऑन दी अप खेला हुआ शाह कवर की दिशा में, 1 रन पूरा किया। फिर एक बार जगताप एक्शन में आते हुए, लेकिन 1 ही रन मिलेगा। आपकी अच्छी फील्डिंग देखने को मिली। योगेश जगताप स्टिल डूइंग अ फैंटास्टिक फील्डिंग एट द कवर रीजन, सुपर। स्कोर होता हुआ 34, 15 गेंदे और 34 रन बनाने हैं। और इस बार ऑफ स्टंप से ज्यादा बाहर, वाइड का इशारा। एक और अतिरिक्त रन, 35 रन बन चुके हैं। 35, 15 गेंदे और 33 रन। अच्छी गेंद थी इस बार, बैट और बॉल का संपर्क हुआ नहीं। चौदह गेंदे और 33 रन बनाने हैं। एडी चोटी का जोर लगाना पड़ेगा श्री 11 घाटकोपर को। और अच्छी गेंद थी इस बार, रन लेने की कोशिश, लेकिन कोई रन नहीं मिलेगा। उतनी शानदार गेंदबाजी, लेमन कट लगता हुआ, लेकिन गेंद विकेट कीपर की निगाह चौकन्नी है। उमेश 11 खार वाले बखूबी बढ़िया फील्डिंग करते हैं, बढ़िया बैटिंग करते हैं और गेंदबाजी भी। और इस बार बाहरी किनारा लगा, स्लिप से निकलती हुई गेंद शॉर्ट थर्ड मैन पर जाके गिरी, 1 रन मिलेगा। और इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 36। अब 12 गेंदों का खेल शेष है, 32 रन और बनाने हैं इस मुकाबले को जीतने के लिए। 12 गेंदों पर 32 रन। अब थोड़ी सी रनों में तेजी लानी होगी अगर जीत की दहलीज पर दस्तक देनी है, तो अब दाव पे लगानी होगी। जब तक किस्मत का सिक्का हवा में है तब तक खुद के बारे में फैसला कर लो, क्योंकि जब वो नीचे आएगा ना तब अपना फैसला खुद सुनाएगा। और इस बार अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, वाइड का इशारा, एक और अतिरिक्त रन मिलता हुआ। 12 गेंदे 31 रन। क्रिकेट में सब कुछ मुमकिन है, सोच आपकी बेहतर होनी चाहिए। फिर एक बार बाहरी किनारा लगा, 1 रन मिलेगा जरूर डिक्लेयर के रूप में। 11 गेंदे और 30 रन बनाने हैं। कमर कस लेनी होगी श्री 11 को। आप देख रहे हैं अखिल पटवाड़ी स्पोर्ट क्लब आयोजित भव्य ओवरम क्रिकेट की टूर्नामेंट लीजेंड ट्रॉफी 2017। और इस बार ऑफ स्टंप से ज्यादा बाहर, एक और इशारा आता हुआ अंपायर का। चलिए, गेंदबाज गलतियां कर रहा है और एक रन आ रहा है मुक्त का। अब रन जैसे भी आए वो कबूल हो गया आपको। स्कोर बढ़ चुका है 39।
और इस बार बेहतरीन हेलीकॉप्टर डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑन पर एक रन आराम के साथ जुटाया, लेकिन सिंगल्स से ही संतुष्ट रहना पड़ेगा। ओवर थ्रो होता हुआ देखना होगा करीबी मामला, लेकिन 2 रन चुरा के लेके गए। क्या बात है, उच्च कोटि की रनिंग बिटवीन द विकेट्स देखने को मिली, जहां पर मात्र एक था और आंखों में धूल जो की और दूसरा रन भी पूरा किया। स्कोर बढ़ता हुआ 41। दस बॉल में 27 रनों की जरूरत। और इस बार ऑफ टर्म से ज्यादा बाहर, दिशाहीन गेंदबाजी, दशा और दिशा सीधी रखनी होगी, नहीं तो फिर खामियाजा भुगतना पड़ेगा आपको। ये देखने को मिल रहा है इस समय। 26 रनों की जरूरत, 10 गेंदे। और इस बार अच्छी गेंद थी, सही लाइन और लेंथ पर कमबैक किया। कमबैक इज अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट ऑफ द मैच बिकॉज यू कैन 3 वाइड्स द गिवन हियर। 3 वाइड देने के बाद आप बेहतरीन गेंदबाजी की, आप लय में आए, कमबैक किया। हेलीकॉप्टर, टाटा बाय बाय एंड सी यू लेटर। व्हाट अ शॉट, फैंटास्टिक, मिडल ऑफ द बैट, मीठी साउंड। थैंक यू डीजे। 8 गेंदे और 20 रन बनाने हैं, 48 बन चुके हैं। 8 गेंदे। जली को आग कहते हैं, बुजी को राग कहते हैं, जिस बल्ले से रन बरसते हैं उसे नागेश कहते हैं। भैया पंगा नहीं करना, दंगा नहीं करना, कर दूंगा मैं तेरी टैं फिश। चलिए भैया, 8 गेंदे बची हुई है और बनाने हैं 20 रन। 20 का दम दिखाना है भैया, जीत की दहलीज पर दस्तक देनी है, तो सब कुछ दाव पे लगा दो आज, जान हथेली पे लेके। जान की बाजी लगाने वाला ही कहते ना जाबाज होता है। गेंदबाजों के पसीने छूट रहे हैं अब। 8 गेंदे और 20 रन, क्या होगा देखते रहिए, बने रहिए, कहीं जाइएगा नहीं। और इस बार अच्छी गेंद थी, कमबैक इज अ वेरी इंपॉर्टेंट, दिस इज अ फैंटास्टिक बॉलिंग, बेहतरीन गेंदबाजी। Oh, once again, helicopter in the air. That time, that's a massive shot over the log off. That's a big hit. रन कहाँ का मैच, कहते हैं ना पल में हीरो तो पल में जीरो बनाता है ये खेल। ये है खेल क्रिकेट का। लीजेंड ट्रॉफी 2017, 6 गेंदे और 14 रन, क्या बना पाएगी श्री 11? क्या रोक पाएगी उमेश 11 खार? छह गेंदे 14 रन, दिलों की धड़कन बढ़ती हुई और दिल में धक धक होता हुआ, मानो माधुरी दीक्षित की याद आती हुई। धक 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 धक। आप देख रहे हैं अखिल भटवाड़ी स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य
बरसाती क्रिकेट लीजेंड ट्रॉफी 2017 श्री संतोष जगताप, श्री सुरेश खड़ेकर, श्री सुनील इंदुलकर, इनके 50वें जन्मदिन पर यह टूर्नामेंट का आगाज और अंजाम हुआ है। सुबह 7:56 पर पहली गेंद गिरी इस टूर्नामेंट की। इट्स अ वेरी वैल्यूबल टूर्नामेंट। 6 गेंदे 14 रन। गेंदबाज है दिलीप। Oh, that's a lovely shot in the air and good fielding at the mid wicket. एक ही रन मिलेगा। बेहतरीन शॉट देखने को मिला, उतनी तेज फील्डिंग और ये ओवरथ्रो होता हुआ एक एक रन महत्व है। कहते ना एक चुटकी सिंदूर की और एक एक रन महत्व रखता है क्रिकेट में। 5 गेंदे 13 रन। 5 गेंदे 13 रन कंपलसरी चेस करने होंगे। जिंकू किंवा मरू, परंतु लड़ू जरूर। जो हटी नहीं तो मराठी नहीं। और इस बार वाइड प्लस मिलेगा उस पर। 2 रन मिलते हुए 3 घंटों में 23 लाख दर्शकों को तक पहुंच चुका है ये टेनिस क्रिकेट लीजेंड ट्रॉफी 2017। 23 लाख लोग बोले तो बहुत ही लोग हो गए भैया। और टेनिस क्रिकेट का दबदबा कायम है। संतोष नाणे जी का तारीफ जितना भी किया जाए कम है। और फुल टॉस लिया, बेहतरीन शॉट। आतिश वहां पर मौजूद है, देख लो करीबी मामला हो सकता है। देखा अंपायर ने नॉट आउट कहा, तेजी के साथ थ्रो किया था आतिश ने, लेकिन उतनी ही तेज चपल तेज चीते की दौड़ दौड़ी नागेश ने। और स्कोर हो चुका है 58। 4 बॉल और 10 रन। 4 गेंदे 10 रन बनाने हैं, कुछ भी मुश्किल नहीं है। 4 गेंदे 10 रन। आने वाली 4 गेंदों पर 10 रन जड़ने होंगे और जीत की दहलीज पर दस्तक देनी है तो सब कुछ आज करना होगा। खार वाले को विकेट की तलाश है और श्री 11 वालों की रनों की तलाश है। चलिए देखते हैं, बने रहिए और जुड़े रहिए हमारे साथ, कहीं जाइएगा नहीं। हाँ, इस बार टॉप एज लगा है करगुड़कर नीचे आते हुए और ये लीजिए क्या छूटा। और मानो किस्मत का सिक्का इस समय श्री 11 के बीच में है। 3 गेंदे 9 रन। क्या होगा? वही होगा जो मंजूर खुदा होगा। 3 गेंदे 9 रन, ये है मुकाबला क्रिकेट का। तुम हम सबको दीवाना बना दे, ये खेल है क्रिकेट का। अच्छी गेंद इस बार और ये आउट दे दिया गया है। आला बाबूराव, आता आला बाबूराव। और जोर आजमाइश करनी होगी भैया। अब बचे हैं 2 गेंदे और 9 रन। और कमर कस लिए खार वालों ने कि भैया आप शेर है तो हम सवा शेर है भैया। चलिए, दिलों की धड़कन बढ़ती हुई वेंटिलेटर पर है ये मैच। ऑक्सीजन चढ़ता हुआ और ऑक्सीजन की भी जरूरत है। थोड़ा सा ऑक्सीजन मिल जाए, ताजगी आ जाए। आसमान में बादल है और बल्लेबाज इस समय गरज नहीं रहे हैं। गरजना होगा, बरसना होगा और 2 गेंदों पर 9 रन बनाने होंगे। चलिए करगुड़कर क्या करते हैं अगली गेंद।
और इस बार अच्छी गेंद थी और इसी के साथ झोली में गिर रहा है ये मैच उमेश 11 खार. This is one of the best cricket team and one of the best cricket team of 311. The fighting each other. Absolutely marvelous game of the cricket. We are seeing at the here. और इसी के साथ उमेश 11 खार with this match comprehensively. Congratulations and very hard luck and very tough luck by Sri 11 Ghatkopar. Better luck next time, guys. Doing a fantastic job. Like a one-man army.